तर आज आपण आलू पराठा बनवायची एकदम नवीन रेसिपी बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला पीठ मळायची किंवा लाटायची अजिबात गरज लागणार नाही। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर थेट रेसिपीकडे वळूया। तर सगळ्यात पहिले आपल्याला 2 मीडियम साईजचे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता ही आपल्याला कापून घ्यायचे, तर आपण याचे 2 भाग करून घेऊया। जर तुम्ही मोठा बटाटा घेणार असाल तर या ठिकाणी त्याचे 4 भाग केले तरी चालणार आहे। तर या ठिकाणी मी गॅसवर पाणी अगोदरच गरम करत ठेवलेलं। आता आपण जी कापून घेतलेले बटाटे आहेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर आपण यामध्ये बटाटे घालून घेऊया आणि तसेच थोडी चवीपुरती आपल्याला यामध्ये मीठ सुद्धा घालायचं आहे। तर ही बटाटी आपल्याला एकदम स्मॅश होतील एवढी आपल्याला शिजवायची नाहीये, तर मीडियम अशी आपल्याला ही शिजवून घ्यायची आहेत। बटाटे शिजतात तोपर्यंत आपण बाजूला एक बॅटर तयार करून घेऊया। सगळ्यात पहिले आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तसंच चवीपुरतं थोडं मीठ घालून घेऊया। तर या ठिकाणी मी 1 ग्लास एवढं पाणी घेतलंय आणि मेजरमेंटने बघायला गेलं तर 300 ml एवढं मी येथे पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी आपल्याला सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पिठाच्या गुठळ्या मुळेपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही। जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असे साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल। तर या ठिकाणी आपलं परफेक्ट असं गव्हाच्या पिठाचं बॅटर तयार झालेलं आहे। त्यामधल्या सगळ्या गुठळ्या सुद्धा मोडल्या गेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता। सध्या तरी आपल्या या बॅटरची कन्सिस्टन्सी एवढी आहे। आता हे आपल्याला एका बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण बघून घेऊया की आपले बटाटे कितपर्यंत शिजले आहेत। ती पाण्याला छान उकळलेले। आता सुरीचं एक टोक घालून बघूया। तर या ठिकाणी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी परफेक्ट अशी बटाटे शिजलेली आहेत। आता हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपण पहिले गॅस बंद करून घेऊया आणि आपल्याला एक एक करून ही बटाटे बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। एकदम सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे। आता हे बटाटे थंड झाल्यावर आपल्याला सोलून घ्यायचे आहेत। सकाळच्या वेळेला आपली घाई झाली असेल, मुलांना टिफिन द्यायचं असेल तर आपली ही रेसिपी अगदी झटपट होऊन जाते। कारण या ठिकाणी आपल्याला पीठ मळायची किंवा लाटायची अजिबात गरज लागणार आहे, तरी सुद्धा आपले हे जे आलू पराठे आहेत ते अगदी झटपट तयार होतात। तर या ठिकाणी आपले बटाट्यांची सालं सर्व सोलून झालेली आहेत। आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्याच घरी अशा प्रकारची बारीक किसणी असते, त्यावर आपल्याला ही जी बटाटे आहेत ते व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी सर्व बटाटे आपल्याला अशाच प्रकारे किसून घ्यायचे आहेत। तर सर्व बटाटे आपण अशाच प्रकारे किसून घेऊया। तुम्ही हा बटाटा स्मॅश करून सुद्धा घेऊ शकता, पण स्मॅश करून घेण्यापेक्षा असा याप्रमाणे किसणीवर किसला तर एकदम बारीक किस होईल, यासाठी आपण या किसणीवर किसून घेणार आहोत। तसेच तुम्ही या ठिकाणी कच्चा बटाटा सुद्धा घेऊ शकता, पण जेवढा आपला बटाटा शिजल्यावर त्याला चव येईल म्हणजे आलू पराठ्याला, तेवढी आपले कच्चा बटाटा असेल तर त्याला एवढी चव येणार नाही। त्यामुळे आपल्याला किसून घेता येईल एवढ्यापर्यंत आपल्याला हा बटाटा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। एकदम जास्त सुद्धा शिजवायचा नाही आहे। तर या ठिकाणी जवळपास बोलता बोलता आपला सगळा बटाटा हा किसून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे, तर ते आपण कोणकोणते मसाले घालायचे ते बघून घेऊया। सगळ्यात पहिले आपल्याला अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे। तसंच 1 चमचा एवढी धणा पावडर घालून घेऊया। 1 चमचा एवढी जिरे पावडर सुद्धा घालून घेऊया। तसंच या ठिकाणी मी 1 चमचा एवढी लाल तिखट घातलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि तसेच चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता हे सगळं बॅटर आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे मसाले आणि बटाटे व्यवस्थित एकत्रित एकजीव होतील याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, म्हणजेच काय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण सगळं बॅटर एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। सगळं बॅटर एकदम व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचंय, आपण तयार करून घेतलेलं जे गव्हाचं पिठाचं बॅटर आहे त्यामध्ये आपल्याला हे सगळं बॅटर घालून घ्यायचं आहे। तर आपण सगळं बॅटर यामध्ये घालून घेऊया आणि विस्करच्या साहाय्याने तसेच चमच्याच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं गव्हाचं पिठाचं मिश्रण आणि बटाट्याचं मिश्रण एकत्रित एकजीव होईल याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला गरज लागली तर तुम्ही या ठिकाणी हाताचा सुद्धा उपयोग करू शकता। त्यामुळे आपलं हे जे बॅटर आहे ते सगळीकडून एकदम व्यवस्थित असं मिक्स होईल आणि छान एकदम तयार होईल। या ठिकाणी सगळं बॅटर मस्त मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी मिरची घालून घेऊया आणि तसंच बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया। आलू पराठ्यामध्ये कोथिंबीर जास्त असली की खायला एक वेगळीच मजा येते। तर आपण हे सगळं बॅटर एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता या बॅटरची कन्सिस्टन्सी किती असली पाहिजे ती मी तुम्हाला सांगणार आहे। तर या ठिकाणी थोडंसं बॅटर मला अजून घट्ट वाटतंय, त्यामध्ये अजून थोडंसं आपण पाणी घालून घेऊया। जवळपास 2 ते 3 चमचे एवढं होईल एवढंच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। एकदम जास्त सुद्धा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे।
तसेच पाण्याची क्वांटिटी आपण वापरलेल्या पिठावर आणि तसेच आपण ज्याप्रमाणे बटाटे घेतो, आता जास्त बटाटा जर शिजला असेल तर पाणी ते जास्त सोक होईल. याप्रमाणे आपल्या पाण्याचं प्रमाण हे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. आता या ठिकाणी आपला आलू पराठा एकदम मऊ लुसलुशीत होण्यासाठी येथे मी 3 ते 4 चमचे एवढं तेल घातलेलं आहे. आता हे पुन्हा सगळं बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याची कन्सिस्टन्सी एवढी असली पाहिजे, एकदम पाण्यासारखं पातळ पण नाही आहे आणि एकदम घट्ट सुद्धा नाही आहे. तुम्ही या ठिकाणी दह्याचा सुद्धा वापर करू शकता, त्यामुळे आपले पराठे अजून टेस्टी होणार आहेत. पण मी या ठिकाणी घरी असलेल्या उपलब्ध साहित्यामध्येच आपली ही रेसिपी दाखवली आहे. आता या ठिकाणी आपल्याला अजिबात थांबायचं नाहीये. गॅसवर मी पॅन तापत ठेवलेला. या ठिकाणी मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. साधा तवा घेतला तर या ठिकाणी तेल जास्त लागू शकतं, यासाठी मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. आता त्याला मस्तपैकी तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आपण तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते आपल्याला ह्यावर घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बॅटर घातल्यानंतर आपल्याला अजिबात हे पसरवायचं नाही, ज्याप्रमाणे आपण डोस्याचं करतो त्याप्रमाणे. फक्त आपल्याला हलकंसं याला व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे, कारण आपलं जे बॅटर आहे ते आपोआप स्प्रेड होणार आहे. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं ड्राय व्हायला लागलंय, म्हणजेच ते शिजलेलं आहे. त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचंय किंवा तुम्ही तूप सुद्धा घालू शकता. हे बॅटर व्यवस्थित शिजल्यानंतर आपला जो आलू पराठा आहे तो आपोआप पॅन सोडायला लागतो आणि आपण इझिली हा पलटू सुद्धा शकतो. आता सगळ्या बाजूने आपल्याला हा जो पराठा आहे तो छान असा शेकवून घ्यायचा आहे. जवळपास 3 ते 4 वेळा आपल्याला उलटपलट करून हा जो पराठा आहे तो छान असा सगळ्या बाजूने शेकवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मस्तपैकी उलटपलट करून पहिला आपला आलू पराठा आहे तो व्यवस्थित असा तयार झालेला आहे. तर तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे बॅटर तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हाच तुम्हाला तयार करायचं आहे. जर तुम्ही अगोदरच तयार करून ठेवलात तर यामध्ये ग्लुटेन तयार होईल आणि आपलं हे जे बॅटर आहे ते चिपचिपीत होईल आणि आपल्या हे पॅनला चिटकू शकतं. त्यामुळे आपल्याला हे जेव्हा पाहिजे त्याच वेळेला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि लगेचच वापरायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला आपले बाकी सुद्धा आलू पराठे तयार करून घ्यायचे आहेत. बॅटर पॅनमध्ये घातल्यानंतर आपल्याला वरचा जो भाग आहे तो ड्राय होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा पलटून घ्यायचा आहे. आता आपला हा दुसरा पराठा शिजतोय तोपर्यंत मी तुम्हाला आपला अगोदरचा पराठा दाखवते. तो किती मऊ आणि लुसलुशीत तयार झालेला आहे. तो हातात घेतल्यानंतर पुन्हा आहे त्या पोझिशन मध्ये येतोय आणि एकदम सॉफ्ट असा आपल्या इथे आलू पराठा तयार सुद्धा झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण चपाती शेकवतो त्याचप्रमाणे आपल्याला हा जो पराठा आहे तो सगळ्या बाजूने छान असा शेकून घ्यायचा आहे. आणि याची खासियत अशी आहे की यामधून आपलं जे स्टफिंग आहे ते अजिबात बाहेर येण्याचं टेन्शन नाही आहे. अजिबात बनवायची झंझट किंवा खटपट नाहीये. सकाळच्या धावपळीमध्ये तुम्हाला जर मुलांना टिफिन द्यायचं असेल आणि तसेच झटपट नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित असं करू शकता. त्यामुळे अगदी बेस्ट अशी ही रेसिपी आहे. अगदी 2 बटाट्यांमध्ये आणि 1 कप गव्हाच्या पिठामध्ये आपले 6 ते 7 आलू पराठे येथे तयार होतात आणि चवीला एकदम टेस्टी आणि यम्मी सुद्धा लागतात. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपलं जे बॅटर आहे ते आपल्याला अगोदरच बनवून ठेवायचं नाही. जेव्हा आपल्याला आलू पराठे करायचे त्याच वेळेला आपल्याला हे बॅटर तयार करून ठेवायचं आहे, नाहीतर मग आपलं जे बॅटर आहे ते ग्लुटेनमुळे चिपचिपीत होऊ शकतं. तर बोलता बोलता आपले इथे मस्तपैकी सर्व आलू पराठे तयार झालेले आहेत. 2 पराठे तर करता करताच असेच खाल्ले गेले आहेत. तर एकूण या ठिकाणी आपले 5 आलू पराठे तयार झालेले आहेत आणि खरंच पराठे एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी तयार झालेले आहेत. या ठिकाणी पराठे एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत. मुलांना जर टिफिनला द्यायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही रोल करून सॉस सोबत देऊ शकता. आणि सॉफ्टनेस तर तुम्ही येथे बघितलंच असेल. या ठिकाणी बनवलेला आलू पराठा मी घरगुती बनवलेल्या सॉस सोबत सर्व केलेला आहे. तर टोमॅटो केचपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ती तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही कोणत्या ठिकाणाहून बघताय ते नक्कीच मला कळवा. तसेच तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका, म्हणजे ते सुद्धा त्यांच्या घरी अशा प्रकारे आलू पराठा नक्कीच ट्राय करून बघतील. शिवाय आपल्या आलू पराठ्याला मस्तपैकी पदर सुद्धा सुटलेले आहेत, तुम्ही येथे बघू शकता. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.